नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करण्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस. कलकत्त्यातल्या नूर उर रहमान बरकती नावाच्या एका शाही इमामानं तसा फतवाच काढलाय. एका शाही इमाम पंतप्रधानांच्या विरोधात असा आक्षेपार्ह फतवा काढतो आणि 5 दिवस उलटले तरी त्याला अटक होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, त्याच्याविरुद्ध सारा गुन्हा देखील दाखल होत नाही. या देशात काय म्हणायचं याला? तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावरून हा फतवा जारी करण्यात आला. भाजप सोबत भले तृणमूलची राजकीय लढाई असेल, पण ती लढाई ही राजकीय स्वरूपाची आहे. पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीशी तुमचे भले मतभेद असतील, पण म्हणून फतवा काढणार का? आज भाषा बदनामीची आहे. बदनामीसाठी 25 लाखाची गोष्टी केल्या जात आहेत. उद्या आणखीन कशासाठी 2 कोटी रुपये जाहीर केले जातील. पंतप्रधानपदी कुणीही असो, पंतप्रधानांच्या विरोधात निघणाऱ्या अशा फतव्यांचा कराडून निषेध व्हायला हवा की नको? यात पंतप्रधानांची बाजू घेण्याचा सवाल नाहीये. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही विचारांचा अतिरेक असो, तो थांबवायलाच पाहिजे. असे फतवे काढून चोर पावलांनी तुम्ही पुन्हा तालिबान आणताय का? मुस्लिम समाजानेच अशा फतव्यांना केराची टोपली दाखवली पाहिजे की नाही? समाजवादी पार्टी आणि MIMनं त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे की नाही? उद्या जामा मशिदीच्या प्रमुखांबद्दल किंवा मुस्लिम नेत्यांबद्दल शंकराचार्यांनी असा फतवा काढला तर चालणार आहे का? हा सगळा प्रकार संतापजनक आहे. याचा ठासून निषेध व्हायला हवा. पंतप्रधानांच्या विरोधात असा फतवा काढणाऱ्या इमामांवर गुन्हा दाखल का होत नाही? त्यांना अटक का होत नाही? असे फतवे काढणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला नाहीये का? ममता बॅनर्जी स्वार्थासाठी त्यांना पाठीशी घालतायत का? लोकशाही भारतात अशी तालिबानी फतवा संस्कृती योग्य आहे का? अशा फतव्यांनी समाजाचं काय भलं होणार आहे आणि मुस्लिम समाज अशा फतव्यांना काय प्रतिसाद देणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. लोकशाही देशात तालिबानी फतवे. लोकशाही देशात तालिबानी फतवे. सुरुवात करूया एका रिपोर्टनी. कोलकाताच्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरुर रहमान बरकती त्यांनी काढलेल्या नव्या फतव्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. गेल्या 7 जानेवारीला तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रिस अली यांच्या उपस्थितीत बरकतींनी हा फतवा जारी केला. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा या महाशयांनी केली आहे. जो भी ऐसा करेगा उसको 25 लाख रुपया इनाम और इंडिया मस्जिद की तरफ से दिया जाएगा और ऑल इंडिया माइनॉरिटी फोरम की तरफ से. या इमाम महाशयांनी याआधीही भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांच्या विरुद्ध असेच तारे तोडले होते. घोष यांना दगड मारून राज्याबाहेर हाकला असा फतवा त्यांनी काढला होता. या प्रकरणी शाही इमाम तसंच खासदार इद्रिस अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. पण बरकती हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. दरम्यान SL समूहाचे प्रमुख आणि खासदार सुभाष चंद्रा यांनीही इमाम बरकती यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका इमामानं पंतप्रधान यांच्या विरोधात फतवा काढलाय. उद्या ते लष्कराविरोधात, राष्ट्रपतींविरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात फतवा काढतील. आतापर्यंत त्या इमामांना अटक का करण्यात आली नाही? देशाच्या पंतप्रधानांना धमकी दिली जाते ही दहशतवादी कारवाई नाही का? या विरोधात अत्यंत कठोर कारवाई झालीच पाहिजे असं ट्विट सुभाष चंद्रांनी केलंय. शाही इमाम बरकतींच्या या फतव्याचा मुस्लिम समाजातूनही निषेध व्हायला हवा. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण असे फतवे काढून छुप्या पद्धतीनं तालिबानी पद्धती आणण्याचा हा डाव कठोरपणे मोडून काढायला हवा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. लोकशाही देशात तालिबानी फतवे या विषयावरचा आपण रिपोर्ट पाहिला, तर त्याचीच चर्चा करण्यासाठी आपण बोलवलं. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. मधू चव्हाण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. प्रकाश बाळ जोशी, प्रकाशजी आपलं स्वागत. मेरा सिद्दीकी हे समाजवादी पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत महाराष्ट्राचे. मेराज भाई, आपका भी स्वागत. आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. मधू चव्हाण, आपण नूर उर रहमान इमाम बरकती यांनी कोलकात्यामध्ये काय विधान केले ते पाहिले, काय फतवा काढलाय ते पाहिले. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला असं वाटतं की याच्यामध्ये आतताईपणाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी देण्यापेक्षा या माणसाला त्वरित त्या ठिकाणी अटक करून त्याला डांबलं पाहिजे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी अतिशय कठोर जी कलमं असतील लावली पाहिजे. आणि जर आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी ममता बॅनर्जींच्या सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केली नाही
तर कदाचित आपली मागणी, मी पक्ष प्रेमामुळे, मोदीजींच्या प्रेमामुळे बोलतोय, हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपतीची राजवट आणली पाहिजे असं त्या ठिकाणी माझी मागणी आहे. आणि या देशामध्ये हे इमाम वगैरे आहेत, यांचे आता इतके लाड झालेत ना, आता मुस्लिम समाज इतका प्रगत होत चाललाय हळूहळू. त्यांच्यातल्या महिला शिकतायत, त्यांच्यातली मुलं शिकतायत, आणि म्हणून अजूनपर्यंत जराही काय वंदे मातरम वगैरे झाल्यानंतर, बाकी मी समाजवादी पक्षाचं म्हणत नाही, परंतु MIMचे नेते इथे त्या ठिकाणी बोंबलत असतात. त्यांनी एक निषेधाचा सूर काढलेला नाहीये. त्यांचाही निषेध म्हणजे आपण करणं या अत्यंत प्रकरणाचा आवश्यक तीव्र निषेध करता आणि तसंच त्याच्या अटकेची मागणी आहे. करता. अटकेची मागणी करून त्यांनी केलं नाही, तर ममता बॅनर्जीनेच हे बोलायला लावलंय असं भारतीय जनता पक्षाचा आम्ही आरोप करू इच्छितो. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर आहे. जनार्दन चांदूरकर, बरकतींच्या या फतव्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय आहे? बरकतींना पंतप्रधानांची बदनामी करणाऱ्याला 25 लाखाचं इनाम द्यायचं आहे, काय सांगाल? नाही, ते काय आहे की प्रश्न तर फार गंभीर आहे आणि देशामध्ये यादवी युद्धासारखं वातावरण तयार करणारा हा प्रसंग आहे. आणि अशा यांचा किंवा कोणत्याही धर्माचा सपोर्ट घेऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांचा देशातील तमाम पक्षांनी, सगळ्या जनतेने निषेधच केला पाहिजे. आणि म्हणून वेदर इट इज बरकत अली, बरकत मौलाना बरकत, और इट इज साक्षी महाराज, और इट इज एनीबडी, देशामध्ये अशा पद्धतीनं सामाजिक प्रश्नाचं हे घ्यायची, लिंक घ्यायची, आणि मग त्याला पॉलिटिक्स आणि रिलिजन यांच्याशी जॉईन करायचं आणि एखाद्या समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध फतवायचं, हे जो वातावरण आपल्या घटनेला मान्य नाही. पण दुर्दैवानं आपल्या देशातील नेतेच याच्या पाठीमागे आहेत आणि त्याचा निषेध करणं ही आवश्यक बाब आहे. या ठिकाणी आपण पहा की बरकत अलीच्या पूर्वी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की त्या मौलानानं ते घोष जे आहेत, दिलीप घोष यांच्या विरुद्ध फतवा काढलेला होता. पण तो फतवा, त्याच्या संबंधामध्ये केस करा म्हणून BJPच्या क्वार्टरमधून किंवा बाकी काही लोकांची मागणी आलेली होती. पण त्यांनी सांगितलं की हा जो फतवा आहे, या फतव्याला लीगल स्टँडिंग काही नाही, आणि हा जो फतवा आहे हा मध्यकालीन युगामध्ये ज्या पद्धतीनं हे धार्मिक लोक फतवे काढत असत, त्या पद्धतीनं त्या अल्लीनं त्या बरकतनं फतवा काढलेला आहे, आणि त्यामुळे त्याला लोक लीगल स्टँडिंग काही नाही, अशा प्रकारची भूमिका जरी घेतली असली तरी मला असं वाटतं की देशामध्ये जे जातीय सलोख्याचं वातावरण आहे, ते वातावरण बिघडायला अशा पद्धतीनं मदत होते. आणि त्याचप्रमाणे साक्षी महाराज जे आहेत, त्या साक्षी महाराजांनी सुद्धा इलेक्शन कमिशनच्या समोर ज्या इश्यूवरती साक्ष दिली, तो इश्यू सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा जनार्दन चांदूरकर, देशामध्ये अशा पद्धतीनं जातीय चांदूरकर, आपण साक्षी महाराजांचं विधान आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया याच्यावर 100% बोलूयात. परंतु आपण जे आता म्हणताय की अशा प्रकारच्या फतव्यांना लीगल स्टँडिंग नाही, परंतु या गोष्टीचा आपण निषेध करताय का? लीगल स्टँडिंग नाही म्हणून त्याचं महत्व कमी होत आहे का? काय सांगाल मधु चव्हाण? मला असं वाटतं की चांदोरकरजी ऐका, चांदोरकरजी डॉक्टर लिसन बोला. माझं म्हणणं ऐकून घ्या एक मिनिट. माझं म्हणणं, तो हा जो झालेला प्रकार आहे हा निषेधार्थ आहे, लीगल स्टँडिंग नाही असं माझं म्हणणं नाही आहे. ते त्या वेस्ट बेंगॉलच्या सरकारने दिलेलं एक्सप्लेनेशन आहे, आणि ते दॅट कॅन बी चॅलेंज्ड. त्यांनी ते चॅलेंज करायला पाहिजे. पण अशा पद्धतीचं जे वातावरण आहे देशामध्ये, सामाजिक जी समता आहे किंवा सामाजिक हार्मनी जी आहे ती धोक्यात आणणार आहे, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. मधु चव्हाण, मला असं म्हणायचं, चांदोरकरजी लीगल स्टँडिंगचा वगैरे त्या ठिकाणी विषय नाही. आपण माहीत आहे की या देशामध्ये आपल्याच पक्षाच्या श्रीमती इंदिरा गांधींना त्या काळामध्ये या देशामध्ये कोणी त्यांचा बळी घेतलेला आहे, खलिस्तानवाद्यांनी. आपण फार मोठी काँग्रेस पक्षाने आणि देशाने जबरदस्त किंमत आपण सगळ्यांनी मिळून दिली आहे. आमचे मतभेद होते श्रीमती इंदिरा गांधींच्या बरोबर, आणि तुम्ही असं त्या ठिकाणी असं ताटकं आपलं घाबरत निषेध करताय. उद्या ते एखादा इतके माथे फिरले लोक आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी विकृत. एक मिनिट ऐका, तुम्हाला मी बोलत नाही,
हे माथेपिरू लोक आहेत. उद्या त्यांचा खून करण्याला सुद्धा मी 5 कोटी रुपये देईन असं म्हणतील. ही विकृत मनोवृत्ती आहे मला असं वाटतंय. आणि तुमची काँग्रेस पक्ष काही बाबतीमध्ये ममता बॅनर्जींना सपोर्ट करताय. तुम्ही त्यांना सगळ्यांनी म्हणून देशात आता निषेध नको का व्हायला. साक्षी महाराज तर चूकच आहे. ते सुद्धा माथेपिरू सारखं बोलतात. चांगलं चाललेलं राज्य आणि मोदीजी चांगलं काम करतायत, त्यांना त्या ठिकाणी ते अडचणीत आणण्याचं काम करतात. आम्ही त्याचा निषेध त्याचा सुद्धा करतोय. म्हणजे मुस्लिम समाजाला 4 बायका आणि 40 मुलं हे आता गेलेलं आहे. हे जगात कुठे नाही आहे. परंतु तुम्ही साक्षी महाराज हे बाजूला ठेवा. या माणसाचा काय फतवा आहे हो याच्यामध्ये. ही फक्त उदयजीने वरवरचे त्याने सांगितले तितके भयानक गलिच्छ भाषा वापरल्या. एखादा माथेपिरू बीजेपीचा कार्यकर्ता उठला तर तो त्या ठिकाणी कोणी आदेश दिला बीजेपी मधून की अशा तऱ्हेनं माननीय पंतप्रधानांच्या बद्दल वक्तव्य करणाऱ्या माणसाचा त्या ठिकाणी भर रस्त्यामध्ये दाढी खेचून त्या ठिकाणी चांबडी सोडेल, चांबडी सोलून काढेल, त्याला भारतीय जनता पक्ष 1 कोटी देईल असं म्हणाल्याबरोबर तुम्ही चारी बाजूने उठाल. आम्ही असं कधी म्हणणार नाही, चुकून पण म्हणणार नाही. पण कायद्याचं राज्य यादवीचा जो प्रकार आहे तो देशामध्ये सुरू होईल ना. मी दोघांना एक शांत राहायची विनंती करतो. आपल्यासोबत मेराज सिद्दीकी आहेत. मेराज सिद्दीकी, याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? लोकशाही राष्ट्रात धर्माच्या नावाखाली फतवे काढणं जरी कायदेशीररित्या मान्य नसलं तरी असे फतवे निघत असतात. त्या फतव्यावर व्होटिंग होत असतं आणि त्यातनंच एक प्रकारे भीड चेपली जाते आणि माणसं असे फतवे काढतात की घटनात्मक पदावर बसल्या माणसाला सुद्धा बदनामी, आज फक्त बदनामीचा फतवा निघतोय, उद्या आणखीन कशाचा निघू शकेल? देखिए, हम समाजवादी पार्टी की भूमिका, हमारे अध्यक्ष महाराष्ट्र के अध्यक्ष अबू आज़मी की भूमिका यही है कि हम इस तरह की बातों का घोर निषेध करते हैं, एकदम सख्त निंदा. और इसी के साथ साथ बरकती इमाम की तो निंदा करते हैं हम, लेकिन वेस्ट बंगाल के जो प्रेसिडेंट हैं दिलीप घोष, उन्होंने जो ममता बनर्जी के बारे में जो अपशब्द कहे हैं उसकी भी हम निंदा करते हैं. साक्षी महाराज की भी निंदा करते हैं, साध्वी प्राची की निंदा करते हैं. जनरल वी.के. सिंह जैसा आदमी हमारे दलित भाइयों के लिए अपशब्द कहता है. ये सिलसिला शुरू है. अगर शुरू में ही उस पर रोक लग जाए, जो पार्टियां हैं, पार्टी के जो अध्यक्ष हैं, वो अपने कार्यकर्ताओं पर, अरे बड़े नेताओं पर अंकुश लगा दें कि मेरा सिद्दीकी, आपका ये कहना है, इसका मतलब है कि सवाल ये नहीं कि शीशा टूटे या ना टूटे, सवाल ये है कि पहला पत्थर किसने फेका. आपली सगळी डिबेट आहे ती आता फक्त पहिला पत्थर किसने फेका, साक्षी महाराज ने फेका, वी.के. सिंह ने फेका या किसने फेका? उन्होंने पत्थर फेका इसलिए हमने दूसरा पत्थर फेका. गलत है. इसको कंसीडर किया नहीं जा सकता कि पहले उन्होंने कहा था तो ये भी कहना चाहिए. मेरा मुद्दा ये कहने का कि अगर कार्रवाई पहले ही हो जाए, हर पार्टी अपने नेताओं पर अंकुश लगा दे. सिद्दीकी, इमामांनी आज असा फतवा काढून 5 दिवस झाले. मला भारतात इतर राज्यांमध्ये पण इमाम आहेत, इतर मशिदींचे पण इमाम आहेत, त्यांचं इमान जागा आहे की नाही या देशाबद्दल? त्यांनी पुढे येऊन याचा निषेध का नाही केला? मुस्लिम संघटनांनी निषेध का नाही केला? साक्षी महाराजांचा निषेध करायला सगळेजण पुढे येतात आणि आलंच पाहिजे, पण मग या इमामाचा निषेध करायला अबू आझमी पुढे का नाही आले? अबू आझमीने त्यांच्या निषेधाचं पत्रक का नाही काढलं? एक बात मैं बता दूं, एक गैर समझ फतवे के ताल्लुक से एक गैर समझ है. होता क्या, माफ कीजिएगा, मीडिया क्या करती, अगर कोई धार्मिक गुरु की एक प्रक्रिया है, एक प्रोसेस है, और फतवा इसलिए आदमी जाता है, एक मुसलमान है, वो उसको कोई धार्मिक समस्या है, कोई सोशल समस्या है जिसमें उसको समझ में नहीं आता क्या करना चाहिए, कि भाई इसमें हमारा धर्म क्या कहता है, उसकी समझ में नहीं आता, ना पढ़ा नहीं, तो वो धार्मिक गुरु के पास जाके अपनी समस्या का निवारण करता है कि भाई मुझे ये समस्या सोशल, मुझे ये समस्या है धार्मिक. फतवा इसलिए होता है, और फतवा जो है ओपिनियन है, वर्डिक्ट नहीं है, फरमान नहीं होता है. आदमी मान भी सकता है, नहीं भी मान सकता है. लेकिन यहाँ क्या होता है, ये फतवा नहीं है, ये उनका स्टेटमेंट हो सकता है. फतवा एक बहुत अच्छी चीज़ है. उसको कोई पॉलिटिकल पार्टियां क्या करती, हर पॉलिटिकल पार्टी के पास कोई मुसलमान धर्मगुरु, किसी के पास हिंदू, किसी के पास वो धर्मगुरु ला के ऐसे ही मौका पर कुछ भी बुलवा के एकदम शोर मचवा देते हैं. ये फतवा नहीं है, उनका अपना स्टेटमेंट हो सकता. फतवा तो बहुत अच्छी चीज और बहुत अच्छे काम के लिए होता है. मेरा सिद्दीकी, और मैं बोलता हूँ कि भाई मैं आया हूँ निंदा करने, तो मुझको अबू आझमी नहीं भेजा है ना. मी तुम्हाला तेच म्हणतोय की जेव्हा साक्षी महाराजांचं विधान येतं त्यावेळेला चटाचट भारतात रिॲक्शन उमटतात आणि उमटल्याच पाहिजेत. साध्वी प्रज्ञा यांच्यावर रिॲक्शन्स येतात, उमटायला पाहिजेत. परंतु जेव्हा अशा प्रकारचं विधान येतं तेव्हा अल्पसंख्याकांवरची टीका ही करायला लोक घाबरतात का?
बहुसंख्याकांवरची टीका फार सोपी असते आणि अल्पसंख्याकांवरची टीका केली तर आपण प्रतिगामी ठरतो. अशा प्रकारची एक काही विचारसरणी या देशामध्ये रूढ झालेली आहे. नहीं देखिए, ये विचार तो सोचना आपका भी गलत है कि बहुसंख्यक अल्पसंख्यक, हम सब भारतीय हैं. सोचना ये चाहिए. हम तो ये भी कहते हैं कि भाई आप मुसलमानों का मुसलमान मुद्दा क्यों कहते हैं? आप कहिए भारतीयों का मुद्दा है. ये भारत की बात है. अगर 20 करोड़ मुसलमान तरक्की से वंचित रह जाएगा तो ये मुसलमानों की बात बाद में है, भारत की बात पहले, कि भारत तरक्की नहीं करेगा. आप मुसलमानों को भारत का हिस्सा समझें, उन्हें भारतीय समझें, उनको ट्रीटमेंट भी भारतीय. आप अगर मुसलमानों को मुसलमान की हैसियत से ट्रीट करना शुरू करेंगे तो यही सब होगा. हम ये कहते हैं, हम तो आगे बढ़ के कहते हैं कि हम भी इसी समाज का हिस्सा हैं. इस तरक्की में, इसकी आज़ादी में जितना दूसरों ने हिस्सा लिया, हमने भी हिस्सा लिया. फिर आपको एक सवाल पूछना चाहता हूँ भाई साहब. जी, आता आपण असं म्हणालात की तुम्ही मुसलमानांना मुसलमान त्या ठिकाणी न समजा, भारतीय समजा. परंतु या नहीं, देशात मुसलमान समझा, अपन भारतीय पण पण समजा. या देशातले मुस्लिम, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आम्ही हा कायदा पाळणार नाही, आम्ही हा कायदा पाळणार नाही, आम्ही तो कायदा पाळणार नाही, आमच्या तलाकमध्ये तुम्ही येऊ नकात, आमच्या बुरखामध्ये तुम्ही येऊ नकात, ह्याच्यामध्ये येऊ नकात. तिथे तुम्हाला अधिकार, तुम्हाला मुस्लिम म्हणून पाहिजेत आणि तुम्हाला कर्तव्य जी करायची असतात त्या ठिकाणी ती तुम्हाला भारतीय म्हणून पाहिजेत. हे ड्वेल पॉलिसी चालणार नाही. एक मिनिट, इथे आम्ही जो अर्थ घेतला फतवा याचा साधारण जो मुझे जो अर्थ समझ में आया उसका मतलब है आदेश. तो ये इमाम है. तो इमाम हा ने कोणी फतवा- साधारण माणूस नाही आहे, साधारण हा आदमी इमाम नहीं आहे. है. हाँ, ये इमाम है जिसका आप सुनते हैं, जिसको आप ज्याला म्हणतो आपण सन्मान करता त्याचा आपण. मग असा हा इमाम आम्हाला नको आहे. या देशामध्ये दुही माजवणारा, विष पसरवणारा, असं तुम्ही का म्हणत नाही? मला तुमच्याकडनं एक समजून घ्यायचंय की या इमामाचा निषेध करायला इतर इमाम का पुढे आले नाहीत? का मुस्लिम समाजा हा एक डीपस्टिक टाकून बघतोय की टीका झाली, ती जर चालली गेली तर पुन्हा याच्या पुढची आपण ऍक्शन घेऊ शकतो? देखिए, ऐसा है कि मीडिया ने अप्रोच अगर करेंगे यहाँ के इमामों से तो लोग आएंगे मैदान में, क्योंकि देखिए जो शब्द उन्होंने यूज़ किए वो कोई किसी को भी नहीं चलता. आई एम सॉरी, किसी को भी नहीं चलता. स्वयंस्फूर्तीनं प्रतिक्रिया काय येत दूसरी बात, नाही? अभी विचारल्यावरच प्रतिक्रिया काय येते? दूसरी बात नहीं, अब स्वयं कोई छापता नहीं छापता उसके बारे में मुझे पता नहीं, लेकिन जाएंगे तो आई एम 100% श्योर कि इसको तो कोई पसंद नहीं करेगा. देखिए, व्यक्तिगत मतभेद हो सकता है. बीइंग ए प्राइम मिनिस्टर मुझको उनसे इख्तिलाफ, नोटबंदी पे मैं सख्त बोलूं और बहुत सारी चीज़ों पे बोला जा सकता है और बोलना चाहिए लोगों को, लेकिन इस तरह के अपशब्द ये तो कोई भी समाज नहीं. दूसरी बात, इनकी एक बात मैं कहना चाहता हूँ कि भाई इन्होंने कहा कि भाई आप मुसलमान बोल के 3 तलाक ये मुसलमान बोल के नहीं, चूँकि भारत के संविधान ने, भारत की घटना ने जो चीज़ें हमको दी है हम उसी को मांगते हैं. हम अलग से कोई चीज़ नहीं मांगते हैं. भारत के संविधान ने घटना आपण तलाक आणि या गोष्टीला नंतर बोलूया. एक प्रश्न, ब्रेकची वेळ होण्या अगोदर प्रकाश बाळ जोशी, असे फतवे चुकीचे आहेत किंवा अशा प्रकारचे फतवे काढणं चुकीचे आहेत हे मान्य केल्यानंतर सुद्धा आज पश्चिम बंगालमध्ये 5 दिवस झाले इमामांवर कारवाई होत नाही. हे कशाचं लक्षण आहे? नाही, याचं साधं उदाहरण म्हणजे आता आपण आपली 29% जी चर्चा मुसलमान 29% मुसलमान हे त्याच्या मागचं कारण आहे? नाही, त्याचं मागचं कारण हे राजकारणच आहे. म्हणजे धर्म आणि राजकारणाची आपण गल्लत करतो क्या बात. त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. तसं पाहिलं तर आपल्याकडची घटना जी आहे, भारताची राज्यघटना आणि कायद्याची चौकट जी आहे ती अतिशय मजबूत आहे. म्हणजे आत्ता आहेत त्या कायद्यात बसूनच तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं सगळं कारभार चालू शकता, सर्व समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. परंतु तिथं तुमचं राजकीय जे विल आहे, म्हणजे राजकीय जी तो निर्णय घेण्याची क्षमता असते ती क्षमता कमी पडते. तुम्ही निर्णय घेत नाहीत, कारण निर्णय घेताना तुम्ही नेहमी मतांचा विचार करता आणि ही मतांचा विचार करतानाच नेमकी गल्लत होते आणि त्यामुळे मग जे वातावरण बिघडतं त्याला कोण जबाबदार आहे? आजपर्यंत मतांचा विचार सत्तारूढ पक्ष करत होता, तसंच विरोधी पक्ष देखील करत होता. सत्तारूढ पक्ष अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करत होता आणि विरोधी पक्ष आतापर्यंत बहुसंख्याकांसाठीचं राम जन्मभूमीचं आंदोलन छेडत होता. आज कुठेतरी याचा पुनर्विचार करायची वेळ आली? नाही, निश्चितपणे करायला पाहिजे. आपण जर भारत आणि आजूबाजूची परिस्थिती बघितली, आपल्याकडचे अतिरेकी बघितलेत, म्हणजे अतिरेकी हल्ले बघितलेत, अतिरेकी हल्ले कमी झालेले नाहीत. परंतु अतिरेकी हल्ले जे असतात ते फक्त मशीनगन येऊनच करतात असं नाही, तर अशा प्रकारे समाजाला भडकवणारे आणि अतिरेकी विचार मांडणारे सुद्धा एक प्रकारे अतिरेकीच असतात. पण त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांना कसं समाजाच्या मेनस्ट्रीम आणायचं याचा विचार सरकारनं, राजकीय नेत्यांनी करायला पाहिजे.
देखिए ऐसा है कि अभी जो आपने बात कही मैं इस पर बात कहूँगा कि भाई चाहे वो सत्ता पक्ष रहा हो चाहे विपक्ष रहा हो, मुसलमान तो फुटबॉल हो गया है। उसको 1947 के बाद एक वोट बैंक की हैसियत से सब ने यूज़ किया, दिया कुछ भी नहीं। हम तो अलग से कोई चीज़ कभी मांगते ही नहीं। हम तो सिर्फ इतना कहते हैं कि जो संविधान में जो घटना में हमको हक दिया गया है हमको वही दे दो भाई, लेकिन वो भी नहीं देते, उस पर भी राजनीति होती है। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, व्होट बँकेचं राजकारण हा याच्या मागे येतं स्पष्टच आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये 29% मतं ही मुसलमानांची आहेत आणि ती एक गठ्ठा मतं आपल्याकडेच राहावी असं कोणत्याही पक्षाला वाटेल, तसं ते आता तृणमूलला वाटतंय। पण कुठेतरी आपण अशा अतिरेकी विचारांना थारा देऊन या देशामध्ये मूलतत्ववादी फंडामेंटलिस्ट जे आहेत त्यांचाच प्रभाव पुन्हा वाढवतोय का? अशा प्रकारचे फंडामेंटलिस्ट ज्या गोष्टी बोलत असतात ती रिॲक्शन असते। साध्वी असं बोलत होत्या म्हणून अशा प्रकारची रिॲक्शन आली, साक्षी महाराज बोलत होते म्हणून अशा प्रकारची रिॲक्शन आली, असं वाटतं आपल्याला? 100% एक्शन का रिएक्शन होगा। इसलिए मैंने आपसे पहले ही कहा था कि अगर किसी ने पहला रिएक्शन लिया तो सरकार बाद में आवे, पहले पार्टी का प्रेसिडेंट पार्टी उस पर एक्शन ले कि इस तरह का वक्तव्य इस तरह का स्टेटमेंट आप दोबारा देंगे नहीं। अगर पार्टी ने अंकुश लगा दिया, यावर एक ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। याचं कारण साक्षी महाराज किंवा कोणी आतापर्यंत बदनामी करा पंतप्रधानांची तुम्हाला 25 लाख मिळतील असं विधान केलेलं नाही। चर्चा करूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय लोकशाही देशात तालिबानी फतवे। लोकशाही देशात तालिबानी फतवे या विषयावर आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत मधु चव्हाण, जनार्दन चांदूरकर, प्रकाश बाळ जोशी, मेरा सिद्दीकी हे आहेत। आपण नूर उर रहमान इमाम यांची जी प्रतिक्रिया आहे, मधु चव्हाण काय सांगाल? नाही, त्याचा आणि त्याचा संबंध काय? साक्षी महाराजनी बोलले ते वेड्यासारखं, ते विकृतीच आहे ती। भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणतायत ते। त्याच वेळी तुम्ही जर त्यांना थांबवलं असतं नाही, पण तर त्यांना त्याचा आता निषेध असं केला आहे- असतात, असं आहे की त्यांना त्यांची कदाचित- खासदारकी काढून घेतली असती तर ही वेळ आलीच नसती, असं विधान आता करण्यात आलंय। हो, बरोबर आहे। ती असं विधान त्यांनी केलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांना बोलावून अतिशय जाणीव दिलेली आहे आणि एक वेळ त्यांनी पुन्हा गुन्हा केला तर त्यांचा राजीनामा घेण्यात येईल। नंबर 2, यांनी आता सांगितलं की ती रिॲक्शन आहे। त्यांनी काय कोणाला म्हणजे त्यांनी जे बोलले ते चूक आहे, पण यांनी तर अतिशय म्हणजे विकृत माणूस, वेड्यात माणूस म्हणू शकतो हे सगळं, की त्या ठिकाणी त्यांचं तुम्ही अशा तऱ्हेचा अपमान करा। म्हणजे लहान मुलंही इतका आरोप करणार नाहीत अशा तऱ्हे। मेराज भाई क्या कहेंगे? देखिए ऐसा है, मैंने उससे पहले कहा था कि भाई साक्षी महाराज का ये पहली बार थोड़ी है, कितनी बार उन्होंने कहा, हर बार। लेकिन साक्षी महाराज के लिए फिर उन्होंने बोलना चाहिए था कि उनका अपमान करो करके। प्राइम मिनिस्टर का क्या संबंध मैंने है? देखिए मैं बरकती साहब के बयान को, उनके स्टेटमेंट को जस्टिफाई नहीं कर रहा हूँ, मैं निंदा कर चुका हूँ। मैं ये कह रहा हूँ कि आप लोग हर बार बोलते हैं कि भाई उससे हम पल्ला झाड़ लेते हैं, साक्षी महाराज ऐसा वैसा। अरे आप अंकुश क्यों नहीं लगाते हैं उस पर? क्या करना चाहिए? बोलिए, दोबारा बोलना नहीं है। अरे ऐसे पागल तुम्हाला बहुत मूळ होते। प्रॉब्लेम पार्टी से तुम्हाला मेराज भाई मूळ प्रॉब्लेम काय माहितीये प्रेक्षको? या नूर उर रहमान बरकती यांचं एक विधान मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यावर चर्चा करूया। बघा, हे नूर उर रहमान आज आमच्या कलकत्त्याच्या रिपोर्टरला नेमकं काय म्हणाले। आरएसएस तो खुद ही हमने कहा कि एक काइंड ऑफ तालिबान इन इंडिया। आरएसएस एक काइंड ऑफ तालिबान इन इंडिया। अदालत की इतनी हिम्मत नहीं है कि वो आरएसएस को हिंदुस्तानी तालिबान कहे। जनार्दन चांदूरकर, आपली काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी थेटपणे तालिबानशी तुलना केलेली आहे। नाही, काय आहे की आता हे जे मौलाना आहेत, या मौलानांनी तर कायद्याचा भंग केलेला आहे, त्याचा निषेध सगळ्या देशातून होत आहे। तेव्हा कायद्यामध्ये असं आहे की आरोपीनं केलेलं स्टेटमेंट जे आहे ते कधी कोर्ट ग्राह्य मानत नाही। तेव्हा ही इज लायकली टू से एनिथिंग, त्यांना जे वाटेल ते बोलणार ते। आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक जी हार्मनी आहे त्याला डिस्टर्ब करण्याचा ते डेफिनेटली प्रयत्न करणार। पण याच्या पाठीमागं उदयजी मला असं वाटतं की अजून जर आपण थोडं खोलात गेलो तर याच्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे त्या बरकतनी की ममता बॅनर्जी शुड बी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि मोदींनी प्राईम मिनिस्टर पदावरून निघून जावं आणि ममता बॅनर्जी म्हणजे हा जो वाद त्यांना काढलेला आहे की ममता बॅनर्जी दिल्लीला गेल्या
त्यांच्या मोर्चाला त्यांना ते सगळे ते असं असं केसाला धरून ओढून घालायला पाहिजे जेलमध्ये वगैरे वगैरे घोष बोलले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी पहिला फतवा काढला की त्या घोषला दगड मारून बाहेर काढा. जनार्दन चांदूरकर तो त्या जनार्दन चांदूरकर, जे राजकारणी लोकांनी धार्मिक नेत्यांचा वापर करायचा हा इतिहास काय आत्ताचा नाही आहे, हा ताजा इतिहास नाही आहे. आपण जर पानं उलटली बरोबर तर आहे, I agree with you. आपल्याच पक्षांनी आपल्या सरकारने भिंद्रनवाले नावाचा एक शीख अतिरेकी या देशात तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर संत म्हणून पुढे आणलात आणि नंतर त्याच शीख अतिरेक्यांनी आपल्या या देशाच्या प्रधानमंत्र्याची हत्या केली. मला तुम्ही सांगा, कुठेतरी या सगळ्याची बीज, धर्माच्या वापराची बीज काँग्रेसनी सुरुवात केली, त्याची फळं आज देश भोगतोय. नाही, प्रश्न असा आहे की ही उदयजी ही बीज दुर्दैवानं आपल्या देशामध्ये सगळ्या पक्षामध्ये रोवली गेलेली आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता आता आज जर तुम्ही बघितलं, राज ठाकरेच्या स्टेटमेंटच्या बद्दल त्यांचा सोलापूरमध्ये पुतळा जाळण्यात आला, जे संभाजीच्या बद्दलचं स्टेटमेंट केलं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी यांनी नरेंद्र मोदीजी आणि शिवाजीची तुलना केली. कुठे? तेव्हा ह्या अशा गोष्टी करायची काही गरज नाही. आणि त्यामुळं ते काँग्रेस पक्षामध्ये पण आहेत, दुसऱ्या पक्षामध्ये पण आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहेत आणि सगळ्या पक्षामध्ये लागण झालेली आहे ती. आणि ती देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. या आपल्या मताशी मी सहमत आहे. चांदोरकरजी, माझी आपण कधीही बेछूट विधानं साधारणतः करत नाहीत, शांतपणे बोलता. माझी विनंती आहे असं करू नका. कधी बोलले ते? आज जे त्यांचं भाषण झालं कार्यकारिणीमध्ये त्याचा जर तुम्ही उल्लेख करत असाल तर ते असं म्हणाले, ऐकून घ्या ठाण्यामध्ये, अहो तेव्हा प्लीज ऐकून घ्या. मी होतो पहिल्या रांगेमध्ये पदाधिकारी म्हणून, माझं ऐका. ते असं म्हणाले की मी त्या ठिकाणी जातीपातीचं धर्माचं राजकारण करणार नाही. तर 12 बलुतेदार समाजातले सर्व जे लोक आहेत, शिवाजी महाराजांनी जे रयतेसाठी राज्य केलं तसं मोदीजी जनतेसाठी रयतेसाठी राज्य करतायत. जे महाराजांना अभिप्रेत होतं कोणाचं राज्य कसं करावं, तशा प्रकारच्या त्या अपेक्षेने ते राज्य करतात. तेली, तांबोळी, सोनार, शिंपी, लोहार हे जे सर्वसामान्य माणसं आहेत असं त्यांनी भाषण केलंय. शिवाजी महाराजांचं नाही, चूक आहे. उलट तुमच्यासारखे तुम्ही जेव्हा तरुण होतात त्यावेळेला तुमच्या काँग्रेस मधल्या काही लोकांनी, ज्यांना राजकारणामध्ये नेत्याचे चमचे म्हणतात, मग तुमच्या आमच्या सगळीकडे असतात काही लोक, त्यांनी राजीव गांधींना विवेकानंदांची उपमा दिली होती, जी पूर्वी संजय गांधींना दिली होती. अशी तर उपमा दिली नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप त्या ठिकाणी मोदी आहे. हे तुम्ही काय? मला चर्चा प्रकाश बाळ जोशी, प्रत्येक पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे धर्माचा राजकारणासाठी वापर केला. धर्म ही एक अफूची गोळी आहे आणि त्याचा सुंदर वापर प्रत्येक पक्ष आपल्या मतांची पेटी सुरक्षित राहायला करत असतो. एक प्रकारे ध्रुवीकरणाचा हा प्रयोग प्रत्येकाने केला. आत्ताचा हा नूर उर रहमान यांचा फतवा हा देखील त्याचाच एक भाग आहे. ध्रुवीकरणाचीच ही क्रिया आहे. हो, धर्माचं तर राजकारण आपल्याकडे झालेलं आहे आणि ते चालू पण आहे. परंतु कुठं थांबावं हे सुद्धा राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी ठरवलं पाहिजे. अतिशय किती वाचाळ असावं आणि त्याच्यामुळे काय समाजावर आपण काय बोलतोय, त्याचे समाजावर काय परिणाम होत आहेत याचा विचार न करता केवळ मतांचा विचार करून सत्तेवर कसं यावं किंवा सत्तेवर आल्यानंतर ती सत्ता कशी टिकवावी याच्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे जर विधानं करणार असाल किंवा अशा प्रकारे समाजावर आघात करणार असाल तर त्याचे परिणाम फार गंभीर होणार आहेत. आणि याची दखल मला असं वाटतं की केवळ राजकीय नेते नव्हे तर माध्यमं आणि राजकीय नेते आणि सरकारमधले जे पदाधिकारी आहेत, म्हणजे पदसिद्ध अधिकारी आहेत, त्या सर्वांनी घेतली पाहिजे. कारण कायदा अशी विधानं येत आहेत, याचं मूळ जे आहे ते त्यांच्यावर कारवाई होत नाही याच्यात आहे का त्यांना फॉलोअरशिप मिळते याच्यात आहे? दोन भाग आहे. एक तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण केवळ अटक करून किंवा आत्महत्या टाकून होणार नाही. हिरो बनतील ते, मग हिरोज बनतायत आणि हिरो बनतात आणि त्याच्यात मग आणखीन त्याच्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. विचारांची जी लढाई आहे, विचार म्हणजे अशा प्रकारचे जे अतिरेकी विचार म्हणतायत त्या विचारांनीच लढाई करायला पाहिजे. त्यांना कसं काबूत आणायचं, त्यांच्यावर कसा वचक ठेवायचं हे सुद्धा अतिशय सामंजस्याने ठरवायला पाहिजे. म्हणजे एक समाज म्हणून तरच तुम्ही अशा प्रकारची जी विधानं होतात किंवा अशा प्रकारचा
सामाजिक संबंध दुरावण्यासाठी जे काही प्रयोग राजकारणी लोक करतात ते कुठेतरी थांबवता येतील का थांबतील, नाहीतर मला असं वाटतं की याचे फार मोठे परिणाम आपल्या समोर उदयजी, तुम्ही अतिशय योग्य शब्द आता वापरलात आणि ते मला तुमचं निरीक्षण मला बरोबर पडतं की यांना फॉलोअर्स मिळतात. अशा अतिरेकी विचार मांडणाऱ्यांना फॉलोअर्स मिळाल्यानंतर त्यांची हिंमत चढते. आता हे महाराष्ट्रामध्ये असं कधी झालं नव्हतं, गडकरींचा त्या ठिकाणी पुतळा फेकून देणं. ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची चिंता सर्व राजकीय पक्षांनी केली पाहिजे की आपल्याला सत्तेचा मुकुट आपल्या डोक्यावर राहण्यासाठी या देशाचं समाज मन विभागलं जाईल, माणसात विभाजन होईल असं दुर्दैवाने केले. आणि तुम्ही चांदूरकर आपण रागावू नका प्लीज. आत्मनिरीक्षण आपण सगळ्यांनी करू. तुमच्याच पक्षांनी म्हणजे आपण तुमच्याच पक्षांनी म्हणजे तुम्ही बरोबर उल्लेख केला त्याचा की भिंद्रनवाल्यांना का आणला, तर दरबारा सिंग हे मुख्यमंत्री होते पंजाबचे आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी नंतर राष्ट्रपती झालेले आपले जैल सिंग या दोघांच्या भांडणामध्ये भिंद्रनवाल्याला आणला. तो का, तर दिल्लीच्या एका गुरुद्वाराची निवडणुकीमध्ये तिथले प्रमुख लोक आपल्या विचारांचे लोक व्हावेत म्हणून भिंद्रनवाल्याला दिल्लीत आणला होता आणि नंतर त्याचे परिणाम भयानक भोगावे लागले. आणि म्हणून रागावू नका, काँग्रेसने जे सुरू केले जातीपातीचं राजकारण करून मतं आपल्याला मिळवावीत. आता माननीय शरद पवार साहेबांनी काय केलं की ते म्हणाले की ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या वंशजांना आम्ही खासदार केलं, काय म्हणाले की आता एक ब्राह्मण फडणवीस आता छत्रपतींची नेमणूक करणार आहेत. हे पण म्हणजे मला पवार साहेबांच्या पूर्ण आदर आहे. एक महाराष्ट्रातलं देशातलं आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बोलावं राजकारण, त्यांनी राजकारण करावं. संभाजी ब्रिगेड आता कुठल्या प्रकारचं करतंय, कोणी त्याचा निषेध करत नाहीये, कोणी निषेध करत नाही. मेरा सिद्दीकी, अशा प्रकारच्या वक्तव्यांना मुस्लिम समाजामध्ये स्थान आहे का? एकीकडे मुस्लिम समाजाच्या प्रगतीच्या गोष्टी आम्ही दाखवतो, तर दुसरीकडे मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारचे फतवे काढल्यानंतर त्यांना खरोखरच पॉप्युलरिटी मिळते का? का हिंदू समाजामध्ये ज्या प्रकारची प्रसिद्धी त्यांना मिळते तशीच प्रसिद्धी त्यांना इकडे देखील मिळते? नहीं, पहले एक बार फिर कह दूं कि एक गैर समझ है फतवे के बारे में. ये फतवा नहीं है, ये उनका स्टेटमेंट है. होता क्या हमारे यहाँ जो मीडिया को और लोगों को एक गैर समझ है कि कोई धार्मिक गुरु, किसी मस्जिद का इमाम कोई स्टेटमेंट देता है पॉलिटिकल, तो उसका पॉलिटिकल स्टेटमेंट है वो, ये फतवा नहीं है. मैंने अभी आपको कहा फतवा ये होता है कि जो मुस्लिम्स हैं, मुस्लिम समाज जो पूरी तरह धर्म नहीं जानते हैं, उनको कोई धार्मिक समस्या आती है, सोशल समस्या आती है, तो धर्म गुरु के पास जाके बरोबर आहे. पहले तो एक गैर समझ मीडिया को भी चाहिए, इसको फतवा नहीं बोलना चाहिए. इमामांना राजकीय विधान करण्यापासून मुस्लिम समाज रोखू शकत नाही का? का तुमच्या समाजातल्या काही शक्तींना ते हवंय की जेणेकरून ध्रुवीकरण होईल आणि त्यातून तुम्हाला तुमच्या अस्तित्व अधिक निवडणुकीसाठी उपयोगाचं पडणार आहे? देखिए, ऐसा है कि आप पूरे समाज में चले जाइए, वोटिंग करवा लीजिए, 5-10 लोग भी नहीं मिलेंगे इस तरह के स्टेटमेंट को सपोर्ट करने वाले. लेकिन मैं ये बोलता हूं कि जो इन लोगों को लाता है, जो इन लोग को संरक्षण देता है, चाहे वो बरकती हो, चाहे साक्षी महाराज हो, इन लोगों के, और ये तो आगे बढ़ के बोलता हूं, दिलीप घोष वेस्ट बंगाल के चीफ है ना भारतीय जनता पार्टी के, ममता बनर्जी के लिए उन्होंने क्या क्या शब्द यूज किया, बाल पकड़ के खींचने की बात बोलना भी नहीं चाहिए हमको. तो ये ऐसे शब्द का उपयोग क्यों करता है कोई? जनरल वीके सिंह इतने बड़े पद पर है, अनपढ़ नहीं है, इतना पढ़ा लिखा आदमी, बड़े पद पे सरकार के, इन लोगों को भी अपने पर कंट्रोल होना चाहिए. मैं कहता हूं सरकारों से पहले पार्टियों को चाहिए कि उन पर अंकुश लगाएं. तुमने बोला, दोबारा बोलोगे तुम्हारा पद छीन लिया जाएगा, तीसरी बार बोलोगे तुमको पार्टी से बाहर कर दिया जाएगा. अगर ये करते हैं तो प्रकाश जोशी, कुठेतरी पक्षातून अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यानंतर कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त होत नाही, त्याच्यामुळे भडकाऊ व्यक्त करणाऱ्यांची एक स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे, ज्याच्यामधून जाती आणि धार्मिक विद्वेषाचं मूळ आपल्याकडे वाढत चाललंय. निश्चितपणे मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये राजकीय पक्ष, त्यांचं नेतृत्व आणि राजकीय पक्ष जे चालवतात त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारच्या, आता आपण बघितलं कुठल्या प्रकारच्या उमेदवारांना तिकीट देता तर तो निवडून यावा म्हणून, मग निवडून येण्यासाठी तुम्ही जे अनेक काही उद्योग करतात त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट जी करतात की तुमच्या सत्तेच्या राजकारणामध्ये, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही धार्मिक नेत्यांना आणतात. कारण तुमच्याकडे तेवढी ताकद नाही, तुम्ही तेवढं सामाजिक राजकीय प्रबोधन समाजाचं करत नाहीत, त्यामुळे समाज तुमच्याकडे येत नाही. तर तुमच्याबरोबर मतदार यावेत,
लोक तुमचं काय म्हणताय तुम्ही ते ऐकावे म्हणून मग तुम्ही धर्माची आणि धर्मगुरूंची ज्यावेळेस मदत घेता त्यावेळेस फार मोठा वाईट परिणाम पडतो आणि त्यातनंच अशा प्रकारचे समाजाला दुभंगित करतील अशा प्रकारची विधानं येतात आणि अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला समोर येतात. 1990 नंतर एक नवा भारत जन्माला आला. त्या भारतानं कम्प्युटरचं स्वप्न पाहिलं, त्या भारतानं विकासाचं स्वप्न पाहिलं, त्या भारतानं एक्सपोर्टचं स्वप्न पाहिलं, त्या भारतानं अमेरिकेबरोबर स्पर्धा करण्याचं स्वप्न पाहिलं. हे एकीकडे भारताचं चित्र आम्ही ठेवतोय, तर दुसरीकडे हे अशा प्रकारची चित्र येत आहेत. कुठेतरी या दोहोंमध्ये एक प्रचंड मोठा संघर्ष या देशात सुरू आहे आणि सध्या या मूलतत्ववाद्यांना मिळणारी जी त्यांच्या समर्थकांची संख्या आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. कुठेतरी हे थांबवण्याकरता राजकीय पक्षांव्यतिरिक्त आणखीन काही करायला हवं आहे. निश्चितपणे हा एक समाजात पसरलेला व्हायरस म्हणता येईल आपल्याला आणि ह्याची फार काळजीपूर्वक आणि अतिशय गंभीरतेने दखल घ्यायला पाहिजे. कारण आपण जर भारत आणि साऊथ ईस्ट एशियामधले जर देश बघितलेत तर तिथे ज्या पद्धतीचं अस्थिर वातावरण निर्माण झालेलं आहे तशा प्रकारचं अस्थिर वातावरण समाजात घुसून करण्याचं जे काम आपल्या भारतात चालू आहे ते थांबवण्याच्या सगळ्या स्तरावर आणि सर्वच हाच शेवटचा मुद्दा मी चर्चेला घेणार आहे आणि त्याच्यावर तिघांची मतं घेणार आहे. अशा प्रकारची विधानं चांदूरकर साहेब मग ते कोणतेही पक्ष करोत ते ती विधानं आणि त्या व्यक्ती या लोकशाहीसाठी धोका म्हणून घोषित कराव्यात का आणि त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जावी का? अशा प्रकारच्या वक्तव्यात भारताची लोकशाही धोक्यात येते असं आपल्याला वाटतं की नाही? बरोबर आहे तुमचं म्हणणं. काय आहे की कुणीतरी एक म्हटलेलं आहे, त्या माणसाचं नाव आठवत नाही मला त्या फिलॉसॉफरचं, पण पॉलिटिशियन काय करतात, सस्पिशन करतात, ते इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ही आपल्या देशामध्ये धार्मिक बाबीची राजकारणाशी जोड देण्याचा हा जो हे आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्यासाठी आपल्या देशाच्या कायद्यांच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. कारण आता सिडिशनची केस त्या पृष्ठवरती घालायची तर तो म्हणणार ते मी नोट्यांच्या संबंधी बोललो आणि म्हणून त्याला ते स्पेसिफिक कायदे केले पाहिजेत आणि भारतीय घटनेचं ते 19वे कलम आहे फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे देणारं, त्याच्यावरती रिझनेबल रेस्ट्रिक्शनमध्ये लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे, परंतु मोर स्पेसिफिक केला पाहिजे आणि नेत्यांना जबाबदार केलं पाहिजे अशी माझी आपल्याला या ठिकाणी माझं सबमिशन आहे. याच प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे ते जाणून घेऊया की अशा प्रकारची वक्तव्य हा लोकशाहीला धोका आणि म्हणूनच त्यांच्यावरची कारवाई अतिशय बरोबर आहे. कारण आम्ही पक्षापेक्षा देशाला महत्त्व देतो. अशा लोकशाहीला तर धोकाच आहे, पण अनादी कालापासून या देशामध्ये अनेकता में एकता जे वैशिष्ट्य होतं त्या एकतेला सुरुंग लावणारे काही लोक वक्तव्य करत असतात आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की आता भाषा अभिनिवेश वाढत चाललेला आहे, प्रांत अभिनिवेश वाढत चाललेला आहे, जात अभिनिवेश वाढत चालला आहे, धर्म अभिनिवेश वाढत चाललेला आहे, पक्ष अभिनिवेश वाढत चाललेला आहे. टोटल इन टोटो म्हणून ज्याला राष्ट्र म्हणून विचार करून, समाज जीवन म्हणून विचार करून त्याचा विध्वंस होईल, त्याला त्या ठिकाणी नुकसान पोहोचेल असं कुठल्याही पक्षाचा नेता असेल, कार्यकर्ता असेल, त्याला त्या पक्षातल्या नेत्याने आवरलं पाहिजे आणि आवरलं नाही तरी त्याला बाहेरच्या दरवाजे दाखवले पाहिजेत आणि कठोर कारवाई केली पाहिजे. आणि अशांचं अनुयायित्व करणारे सुद्धा तेवढे दोषी असतील, त्यांना एनकरेज करणारे. हे बीजेपीचं मत आहे. प्रेक्षक, लोकशाही देशात तालिबानी फतवे या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहिलीत. पंतप्रधानांच्या विरोधात फतवा काढणारी इमाम नूर उर रहमान बरकती यांना ममता बॅनर्जींचं तसं बोलायला भाग पाडलं असा आरोप भाजपच्या मरू चव्हाणांनी केला. तर बदनामीसाठी 25 लाखाचं इनाम आज जाहीर केलंय. उद्या खून करण्यासाठी 5 कोटी रुपये देतील. ही अत्यंत गंभीर बाब आहे, याकडे त्यांनी आपलं लक्ष वेधलं. बरकती असो किंवा साक्षी महाराज, धर्माचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्यांचा निषेध करायला हवा. एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकवण्याचं काम ही लोक करतायत अशी टीका जनार्दन चांदूरकर यांनी केली. सपाचे मेहरा सिद्दीकी यांनी बरकतींच्या फतव्याचा निषेध केला. एखाद्या धार्मिक मुद्द्याचं निराकरण करण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू फतवा काढतात. फतवा चांगल्या कामासाठी असतो, मात्र हा फतवा नाही. तर बरकती यांचं वक्तव्य राजकीय आहे, त्याचा निषेध करायला हवा असं सिद्दीकी म्हणाले. पंतप्रधानांची राजकीय मतभेद असू शकतात, पण त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द वापरणं अत्यंत चुकीचं आहे असंही त्यांनी ठासून सांगितलं. धर्म आणि राजकारण यांच्यातली गल्लत झाली की असं घडत असतात, असे प्रश्न निर्माण होतात. मतांचा विचार करून राजकीय नेते अशा इमामांवर कारवाई करत नाहीत असं निरीक्षण प्रकाश बाळ जोशी यांनी मांडलं.
केवळ बंदुकीच्या गोळ्या झाडणारेच अतिरेकी नसतात, तर अतिरेकी विचार मांडणारे देखील तितकेच अतिरेकी असतात, असा मुद्दा देखील तिने मांडला. प्रेक्षको, या देशाची राज्यघटना सार्वभौम आहे. आपल्यासाठी सर्वात मोठा धर्मग्रंथ कुठला असेल, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, आपल्यासाठी सर्वात मोठा धर्मग्रंथ म्हणजे आमची घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संसदेत वारंवार हे सांगितलेलं आहे. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येकानं आपापला धर्म आपल्या पुरता मर्यादित ठेवला पाहिजे. प्रत्येक हिंदूंना 10 मुलं जन्माला घाला असं म्हणणाऱ्या शंकराचार्यांचं वक्तव्य जेवढं आक्षेपार्ह आहे, तेवढंच शाही इमामांचा हा फतवा देखील आक्षेपार्ह आहे. उद्या लष्कराच्या प्रमुखाविरुद्ध ते फतवा काढतील. तलाकच्या विरोधात निर्णय दिला म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांविरोधात ते फतवा काढतील. रस्त्यात वाहतुकीला अडथळा आणणारी एखादी बेकायदा मशीद हटवली म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात ते फतवा काढतील. या फतवा संस्कृतीचा सगळ्यांनीच कराडून निषेध करायला पाहिजे. तालिबानी संस्कृती रुजवण्याचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. कुणीही राजकारणासाठी धर्माचा वापर करता कामा नये. कुणीही, सत्तारूढ पक्षांनी नाही आणि विरोधी पक्षांनी तर नाहीच नाही. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.